आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। गडचिरोलीमध्ये रुग्णवाहिकेमधून अवैध दारू तस्करीचा प्रकार। रुग्णवाहिकेमधून दारू तस्करी करणाऱ्या आरोपीच्या आष्टी पोलिसांनी मुसक्या आवळल्या। रुग्ण गंभीर असल्याचं दाखवून रुग्णवाहिकेमधून दारू तस्करी सुरू होती। रुग्णवाहिकेमधून 12,28,000 रुपयांचा दारू साठा मुद्देमाल जप्त। अमरावतीमध्ये तापमानामध्ये पुन्हा वाढ। पारा 40 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज। नुकतीच तापमानामध्ये झाली होती घट। अनेक भागामध्ये झाला होता अवकाळी पाऊस। तर पुढील काही दिवस तापमान वाढीचा हवामान खात्याचा अंदाज। इगतपुरी तालुक्यामधल्या जुगरेवाडी खडकवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई। महिलांना 5 ते 6 फूट खोल डबक्यामधून गढूळ पाणी भरण्याची वेळ। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा महिलांचा आरोप। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक। कांद्याला सरासरी 1,150 रुपये प्रति क्विंटलचा दर। तर लाल आणि उन्हाळी कांद्याला 500 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये सोन्याच्या दरामध्ये 2,000 तर चांदीच्या दरामध्ये 5,000ची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,44,200 रुपयांवर। तर चांदी साडी प्रति किलो 2,34,840 रुपये मोजावे लागणार। गोंदियाच्या गोठणगावमध्ये बिबट्याची दहशत। वन विभागाची गस्त सुरूच तरीही बिबट्याचा धोका कायम। गावाच्या सीमेजवळ कंपाऊंड वॉल उभारण्याची मागणी। मुलीच्या लग्नातील दोष काढण्याच्या बहाण्यानं भोंदू बाबानं वयोवृद्ध बापाला लुटलं। डोंबिवलीमधील धक्कादायक प्रकार। निधीच्या नावाखाली सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची नाणी लाल रुमालामध्ये ठेवायला लावून चलाखीनं रुमाल बदलून काढला पळ। देशातील निष्क्रिय इच्छा मृत्यू प्रकरणातील पहिला रुग्ण हरीश राणा यांचं निधन। दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। 13 वर्षांपासून कोमामध्ये होते राणा। सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर जीवनरक्षक उपचार काढून घेण्यास दिली होती मंजुरी।